तुझ्या समोर माझ्या समोर लागा ना माझ्याजवळ पाहू नकोस रे. ए लागायला पाहू नकोस काय काय कराय ए बाबा लग्न करायचं तू याच्या समोर कर रे. राजा राजा अच्छा पाहू नको ते तुला तरी कळालं अरे त्याला सुद्धा काही कळलं त्यांना याचा पुढचा आपण टाकूया हे म्हणतोय माझ्या प्रेमाच्या मिटिंग अरे तू म्हणतोय माझ्याशी तो लग्न करणार पण एक घोटाळा आहे रे. बरोबर बोललो गडबड सावळा घोटाळा घोटाळा पण माझ्याशी तू लग्न करणार पण मी पुरुष आहे. मी पुरुष आहे पुरुष कुणाला जगत आहेस कुणाला चकवत नाही. हा पुरुष आहे. हो अरे विचार आहे चांगल्या बुद्धीचा बरोबर. मला जगत आहे अरे नारद मी भूत भविष्य वर्तमान सारं काही मी जाणतोय. एवढंच नव्हे स्वर्ग मंत्र पाताळ त्रैलोक्यात माझं भ्रमण आहे आणि माझ्याशी तू लग्न कर. एवढाच काय तू सांगू नकोस मी सर्व काही सांगू शकतो. सर्व काही सांगू शकतोस अरे तुझं लग्न ठरलं होतं. ए, 2 दिवसांनी तुझं लग्न ठरलं आणि तू मेलास. स्त्री सुखापासून तू वंचित राहिलास. म्हणे बायको 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 लग्न करणार मुलं बाळ होणार. सारे तुला तुमच्या पूर्ण लागल्या. हे सारं तुला कसं माहित स्वर्गलोक लोक पाताळ लोक भूत भविष्य वर्तमान हे लिहितंय का? सारं काही जाणतोय. मग ऐक, तुझ्या इच्छेचे परिपूर्ण जर काय करायचे असेल मी तुला मार्ग दाखवणार. तू मार्ग दाखवाय हो. मला मार्ग म्हणजे मारायचे स्त्रीच हो कामाना कामातून आलोय मी म्हणजे कामावर सरेला तू तृप्त व्हायला पाहिजे. मार्ग दाखवतोय असा इकडे समोर पहा रे. समोर पहा म्हणतोय एवढा मोठा डोंगर तुला दिसतोय का? त्या डोंगराच्या पलीकडं भगवा झेंडा दिसतोय. हो 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 मग त्याच्या पलीकडं आहे ती नगरी. त्या नगरीच्या ठिकाणी प्रवेश कर. अरे असंख्य स्त्रिया आहे खूप स्त्रिया आहे. तिथं जिथला आवडेल तिच्या देहात तू प्रवेश करू शकतो. तुझ्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण करू शकतो. मग समोर दिसताय त्या असंख्य स्त्रिया तिथं जर का माझ्या रात्रीचा प्रमाण हवंच आहे यार सत्य तर बस क्षणातही त्याग करो निघालो माझा विश्वाचा निघालो कोणी 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 Oh
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कैलास राणा, हे नागभूषणा उमावरा, हे पार्वती परमेश्वरा, गिरिजापती भवानी शंकरा, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी या नीलनगरीचा राज करता राजा नीलध्वज शतशः प्रणाम करतोय, शतशः प्रणाम करतोय, शतशः प्रणाम करतोय. अहो भाग्यवंते, ब्रह्मदेवांच्या बाहूपासून ज्या क्षत्रियांची निर्मिती झाली अशा क्षत्रियांच्या घराण्यात माझा जन्म झाला. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ मी माझ्या गुरुआश्रमी घालविला. मी माझा दीर्घकाळ लोटला आणि या नीलनगरीत आलो. त्यावेळी सगळ्या मोतिकांच्या रांगोळ्या घातल्या. आमचं यथोचित आदर स्वागत करण्यात आलं. ज्यावेळी तरुण मनाशी एकरूप झाली पाहिजे म्हणून माझ्या पितृदेवतेने आरंभिला तो माझा राज्याभिषेक. सप्त सिंधूंचा माझ्यामध्ये वंचित करण्यात आलं. वेद वक्ते दशग्रंथी ब्राह्मणांच्या मुखावटे मुखोद्गार येऊ लागले व यथोचित राज्याभिषेक होता. या नीलनगरीचा राजकीय माझ्या मस्तकी बहाल करण्यात आला. तद्दिनापासून ही सारे नीलनगरीचे महावृद्ध प्रजन एकच मुखोद्गार निघतायत. राजा असावा तर राजाधिराज नीलध्वजासारखा. खरोखर देवा, हे बालवृद्ध प्रजेवाटे मुखोद्गार ऐकले की कर्णांची तृषा कधी शांत होते. अस्त्रे जीवितम लोके अस्त्रे पुत्रदानस्य धर्मकीर्ती प्रमेते. या विश्वात प्रत्येक मानवानं मिळालेले धन शाश्वत आहे. प्रत्येक मानवानं मिळवलेले धन शाश्वत आहे. मग या विश्वात शाश्वत नाही ते काय? तर माणसानं आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती ही कधी शाश्वत नसते. जो माणूस जन्माला येतो तो हे सर्व भोगत असतो. त्याच वेळी माझ्या पितृदेवीच्या मुखावटे निघणारे मुखोद्गार, बाळ अंजली स्थानी पुष्पाने वासंती करवयम. हाताच्या उंचीत धरलेली सुवासिक फुलं दोन्ही हाताला सारखाच वास देतात. तद्वत मी माझ्या जनतेला गरीब सुखी श्रीमंत, उच्च सुखी नीच योग्य तो न्यायदान करण्याचे कर्तव्य हा राजा नीलध्वज करतोय. म्हणून सारे वृद्ध कसे, बाळ वृद्ध कसे गुणा गोविंदाने नाचतायत. शेवटी या विश्वात जो आपल्याला मानव जन्म मिळाला तो मोक्ष प्राप्तीसाठी. या मानव देहात
जी 4 ऋण ठेवण्यात आली, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, समाज ऋण अशी 4 ऋण मिळून भू भुव महाजलतपाणी सत्व अशी जी सप्त लोक आहेत, त्या सप्त लोकांपर्यंत मिळालेला हा नरदेह सार्थकी लावायचा आहे. देव भक्ती करून देव ऋण फोडता येतं, ऋषी सेवा करून ऋषी ऋण फेडता येतं, या समाजाच्या मनाप्रमाणे वावरून समाज ऋणही फेडता येतं. आणि ज्या मातेच्या हिरण्य गर्भापासून ज्या पुत्राचा जन्म होतो, ज्या मातृपितृतीची भक्ती करून पितृऋणी फेडता येतं. बरोबर देवा, तुझ्या कृपेने 84 लक्ष योनी फिरून मरत मानवाचा देह मिळालाय, तो तुझ्या नामस्मरणात देवा. आज जरी एक राजकर्ता म्हणून मी मिरवत असतो, तरी या विश्वात एक राजकर्ता म्हणून माझी जरी ख्याती कीर्ती असली तरी देवा, शैले शैलेन माणिक्यम नमोतिकम गजे गजे साधोन मिळते सौरत्रम चंदनंद वने वने. या विश्वात वने अनेक आहेत, पण प्रत्येक वनात चंदन वृक्ष सापडतो अशातलाही भाग नाही. त्याचप्रमाणे या विश्वात अथांग सागर पसरला आहे, पण पसरलेल्या अथांग सागरात प्रत्येक शिंपल्यात मोती सापडतो अशातलाही देवा कधी भाग नसतो. मग प्रत्येक राज्याचा राजकर्ता न्याय, नीती आणि धर्म याचं आचरण आपल्या जीवनात करतो असं नव्हे, पण देवा राजा असावा लागतो, तो दिसावा लागत नाही. हे वाक्य कर्णपटलावर ठेवलं आणि या विश्वाला राजकर्ता म्हणून मिळवण्यास आरंभ केला. आतापर्यंत अनेक संकटांना सामोरे गेलो, प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी हा राजकर्ता तत्पर झाला. पण शेवटी भगवंता, मी ही तुझ्या चरणाचा दास आहे. या विश्वात जे काही नावलौकिक मिळवितोय ते भगवंता फक्त आणि फक्त तुझ्या कृपेमुळे. मुनी प्रजा तुझ्यात गुणा गोविंदाने नाचते. म्हणून भगवंता देव म्हणतोय, या सर्वांना सुख आणि शांती दे, सुख आणि शांती दे, शांती दे. आहे तो आनंदाची वार्ता. तर चंद्राच्या कलेकलेप्रमाणे वाढणारी माझी बाळ आज माझ्या राजप्रासादापर्यंत येणार आहे. तिचा नित्याचा दिनक्रम ती पूर्ण करण्यासाठी आज माझ्या चरण सेवेसाठी या राजप्रासाद येणार आहे. आणि चांगल्या गाई घरा
वनकाची सुंदरी बेस्ट उभं करून आणलं बेस्ट आणलं त्याला नवीन पार्टी म्हणजे साईट उभं राहतो पण विचार करावा कोण जोपर्यंत माझ्या बाबांची आज्ञा होत नाही ना तोपर्यंत याच्यासाठी माझे बाबा माझ्या बाबांना राग आला असेल फुगून बसले असतील तुला ज्ञात नाही माझ्या बाबांचा राग कसा आहे आणि त्यांचा राग कसा शांत करावा त्याची पूर्ण कल्पना मला आहे. याच्यासाठी तू इथंच राहा. प्रथम मी जाते त्यांच्या चरणाशी लागते तदनंतर मग तू मात्र येईल नाही तर तू जायचं राहिलीस मला जाऊ देणार नाही प्रथम मी जाते. अजून बाळ लागले ते हो बाबा बाबा अगं बाळ बाबा आशीर्वाद द्या ना अगं बाळ अगं तुला आशीर्वाद देणार पण अजून राहिली होती कुठं अहो बाबा काय झालं माहिती का मुख्य निवासाचं कटलं पहाटे उठावं स्वच्छ दर्शन करत स्नान करावं एवढंच नव्हे तर पुष्पवाटिकेत जाऊन सारी पुष्प गोळा करावी आणि देव गावाला नेऊन ठेवावी हे माझं मुख्य निवासाचं कर्तव्य आणि तदनंतर बाबा मला नाही केवळ तुम्ही देव गावाला जाऊन देवाची भक्ती करण्यासाठी तुम्ही दक्ष होता आणि त्यात मात्र खंडोबाचा उपयोगाकडे त्याच्यासाठी माझं मला 100 तास विलंब झाला क्षमा बाळ अगं तू तुझ्या कर्तव्यासाठी केली हं? अरे बाळ अगं तुला क्षमा आहे दान असावा लोक असावा याच्यासाठी म्हणते चिकन बुक तर चालवलं अगं हे ना बाबा हो बाबा माझी मैत्रीण पृथ्वी माझ्या मागात मला आली आणि तिला घेऊन मी राजप्रसादी आले म्हणून ती काय म्हणली का केवळ तुल्य बाबा केवळ तुल्य अगं बाळ काय ती तुझ्या पाठी माझा सदैव आशीर्वाद काय बाळ अगं माझा पहाडासारखा असणारा राग क्षणार्धात धुळीत दोस्तात आला. होणार आहो. कारण कन्या कुणाची बाबा कन्या मी तुमची आणि सारे संस्कार तुमचे घडले याच्यामुळे हो बाबा पण काय म्हणते माहिती का तसं काही आजच्या तुम्ही जसं पाहायचं नकापासून केसाच्या ब्रह्मा राजापर्यंत मी विचार करते आज तुम्ही बेकार असतात, शिकायला म्हणून. एवढंच नव्हे
मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही तत्पर केला. त्याची व्यवस्था पण म्हणजे करू असलेली शकत इच्छा नाही करून आकांक्षा बारीक पूर्ण बारीक होईल. परंतु आता एक दुसरं काय गरज आहे पूर्ण होणार नाही हो. हो बाळ. पण तुझ्यावरची इच्छा घडली. आमची पितृदेवताची इच्छा पूर्ण बरं करणार. आता हो बाळ. हो बरं. बाळ. हो बरोबर म्हणता पुढे बरं काय आहे. म्हणे ना, घातलं बरं पुढे समोर दिसणारं ते घनदाट अरण्य आणि त्या अरण्याच्या पलीकडे वनशोभा पाहण्यासाठी बाळ अगं काय म्हणतेस काय अगं निसर्गाच्या रम्यात जाण्यापेक्षा अगं आपला बागीचा आहे तिथेही वनशोभा तू पाहू शकते फक्त घनदाट अरण्यात कशासाठी बाबा काय म्हणते माहिती का नित्य नेमाप्रमाणे मी या बागेत फिरते एवढंच तर नाही त्या बागेचं वर्णनही करते हो मन कसं कंटाळून गेलेलं आहे आणि कंटाळलं याच्यासाठी अगं बाळ पण विचार कर त्या घनदाट अरण्यात व्याघ्र असतील अनेक दिवस जनावर असतील आणि तू कसं अगं बाबा, त्याची चिंता तुम्ही करू नका कारण विशेष आपदा असतील तुम्हाला माझी काळजी वाटण्यासाठी कारण मी तुमची कन्या पण तुम्हालाही ज्ञात आहे माझा जन्म झाल्याची राज खेळण्याचे सारे नियम मला ज्ञात आहे आणि शस्त्र चित्र पाहिलं नाही एवढाच कशाला बाबा तुम्ही माझी काळजी करू नका का म्हणते माहिती का राज्यातलं निवडक सैन्य घेऊन मी ना केवळ अरण्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी करतो होती आणि अरण्याच्या ठिकाणी नाही विशेष आपदा जर का आले असतील ना त्यांचं वजन करण्यासाठी केवळ ठीक आहे आज तू माझ्याजवळ इच्छा प्रकट केली की तुला वनशोभा पाहण्यासाठी जायचंय आजच्या दिवशी तू प्रकट केलेली इच्छा मी मुळीच मोडणार नाही कारण आजचा दिवस हा शुभ दिवस आहे हा भाग्याचा दिवस आहे आजच्या दिनी तू प्रकट केलेली इच्छा मी कदापि तुझी दादरणार नाही ती कधीही नाकार देणार नाही पण बाळ एक सांगतोय तू वनशोभा पाहण्यासाठी जाते पण उगवलेला सूर्य भानू अस्ताला जाण्यापूर्वी पुनश्च राजप्रसार यावं चिंता नको निश्चितच बाबा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी निश्चितच पुनश्च रूपी माझी या महाराजच्या चार चौकटीत कुठेतरी तिही कंटाळून गेली असेल आज वनशोभा पाहण्यासाठी माझी फार गेली पण विचार करतोय तो एका गोष्टीचा नित्य नियमाने या राज्याच्या सेवेसाठी माझ्या चरणाशी आज्ञा घेऊन येणारा माझा विश्वासू सेनापती विश्वजीतची पावलं नित्य नियमाप्रमाणे या राजप्रासादी पडले आल्याची जाणीव राजकर्त्यांना करून द्यायची आशीर्वाद घ्यावा हे तुमच्या पायाचा पायी हा सेनापती जाणतो राजा त्याला करा तुमच्या बहिणीकडे पोहोचले करणे सादरणे अभिवादन विजयी मनाच्या ठिकाणी क्षमा मागतो. पण महाराज या राजप्रासादी नित्य नियमाप्रमाणे माझी पावलं पडली आल्यापासून तुमचा मी निरीक्षण करतो अगदी पायाच्या नखागरापासून मस्तकीच्या ब्रह्मानंदनापर्यंत पण महाराज नित्य नियमानं आनंदभरीत हर्षभरीत तुम्ही दिसता या अपेक्षेला तुमच्याकडे या विश्वजितचा पाहिलं पण आज विचारी चेहरा तुमचा मला दिसला याचा मुळाशी कारण विश्वजित कुठे कर्तव्यात कमी पडलाय विश्वजित आतापर्यंत तरी तू कुठच्याही कर्तव्यात कमी पडलेला नाही तुझ्या पराक्रमाची पूर्त जाणे राजकर्त्याला आहे पण आज जे तू माझ्या देहाचं अवलोकन करतोयस ना हा देह आज विचारी दिसतोय कशासाठी असेल तर गुप्त हिरांकडून लागलेली ती वार्ता होय राज्य वेशीवर एक घटना घडते
राष्ट्र वेशीवर घडणारी घटना विश्वजित ती आणि घटना गुप्त हेरांकडे मी तुम्हाला मिळालेला संदेश हीच तर मला खंत वाटते. राज्य वेशीवर अर्थात राज्यात घडणारी प्रत्येक घटना आतापर्यंत विश्वासाने मला तू कथन करायचा, पण तू ती वार्ता कथन न करता गुप्त हेरांकडे ती मला वार्ता मिळते. मनात खंत वाटते म्हणून चेहरा उदास विचारी बनलाय. महाराज मनाच्या ठिकाणी विचाराची विचारली विधू प्रश्नाची प्रस्तावले भेडसावले. तुमच्या संक्षिप्त बोलण्याचा अर्थ विश्वजितच्या नाही झाला. सांगा म्हणतोय कोण अपराधी विश्वजितच्या घरी घडला. विश्वजित तू अपराध केला असं मी म्हणत नाही, पण तू तुझं कर्तव्य कुठेतरी विसरतोय. कर्तव्य हे माझ्या विसरतोय? ध्यानी येतंय. महाराज आतापर्यंत कर्तव्य कधी कसुरे ठेवले नाही. अहो मात्र पुत्र द्रौपदीच्या पश्चात एक सामान्य सैनिक म्हणून तुमच्या सैन्यात मी भरती झालो. स्वतःच्या पराक्रमाने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता या सेनापती परापर्यंत माझी आम्ही मारले. मग महाराज क्षणाक्षणी वेळोवेळी आमच्या पराक्रमाची अवहेलना तुम्ही न करता आमच्या पराक्रमाचा कौतुक तुम्ही केला. मग महाराज हे निंदेचे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतायत, याला नेमकं कारण काय. विश्वजित एक राजकर्ता आहे. मनावर किंवा हृदयाने मी कोणताही विचार करत नसतो. विचार मला करावा लागतो तो बुद्धिमत्तेनं. कारण लाख प्रजा मला सांभाळायचे, लाखांचा पोशिंदा म्हणून मी असतोय. मान्य तुम्ही एखादे पोशिंदा आहात, पण तरी सुद्धा महाराज सांगा म्हणतो कोण अपराध कोण घटना या राजकारणाशिवाय पण घडते. विश्वजित ती घटना जर का तुला ऐकायची असेल तर ऐक. या नीलनगरीच्या राज्य वेशीवर घडणारी ती घटना. कोणती घटना? ज्या स्त्रिया अरण्य शोभा पाहण्यासाठी जात आहेत, ज्या स्त्रिया व्यवहाराच्या हेतून दुसऱ्या राज्यात जात आहेत, त्या जाणाऱ्या स्त्रिया, ज्या स्त्रिया पाणवठ्याच्या ठिकाणी जात आहेत, ती स्त्री आपल्या दारी आई बापाचं रूप पुनश्च पाहू शकत नाही. मग ही वार्ता एका राजकन्याला जी वार्ता तुम्ही आम्हाला कथन केलं की त्या स्त्रिया या राज्यातून अदृश्य होत आहेत. कुणी पाण्यासाठी गेले असेल तर पाण्यावर अदृश्य होते. राज्याच्या ठिकाणी राजकारणाशिवाय गेले असते राजकारणाशिवाय अदृश्य होते. पण ज्यावेळी महाराज तीच कन्या तीच स्त्री या राज्यात पुनश्च वापस येत नाही. स्वतःची मती भ्रष्ट झाल्यासारखी वागणूक करते. होय. महाराज कदाचित तुम्हाला वाटत असेल विश्वजित या घटनेपासून फार दुराप असताय, पण महाराज मला ही गोष्ट ज्ञात आहे. मग जर ही तुला गोष्ट ज्ञात होती तर मला का कथन केले नाही. अरे यावर मी तुझ्यावर रागावलो नसतो किंवा रागही केला नसता. तुझ्या पराक्रमात संशय सुद्धा घेतला नसता. अरे स्त्रीचं चरित्र एका काचेच्या भांड्याप्रमाणे असतं. एकदा जर का त्या काचेच्या भांड्याला तडा गेला तर तो पुनश्च जोडता येत नसतो. म्हणून तुझ्या पराक्रमावर माझा संशय उठला. अरे स्त्रीचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय प्रतिबंध आहोत. आणि म्हणूनच वार्ता मला माहितच होती आणि त्याच वार्तेची शहानिशा विश्वजित करतोय. मी तुम्हाला सांगितलं ना याला करण्यातच असं तुम्ही कोणतं लाख जनतेचे प्रसन्न आहात. या लाख जनतेच्या लाख जबाबदाऱ्या तुमच्या माथी आहेत. अर्थात ही घटना जर तुम्हाला कळली असती तर जनतेच्या प्रेमापोटी कदाचित स्वतःच्या कर्तव्य वारंवार करून जनतेचा विकास करून आणि कुठंतरी जनतेच्या प्रेमाला तुम्ही वाटते झाला असता. म्हणूनच जोपर्यंत या घटनेची शहानिशा मी करत नाही तोपर्यंत तुम्हाला ही घटना सांगू नये हा वैयक्तिक माझा मानसाचा पण तरी सुद्धा गुप्त हेरांकडे ही वार्ता जर तुम्हाला कळली कर्णपटलावर आली तर महाराज नाईलाज माझा आहे.
सेवा विश्वविचार कर्तव्यानं विश्वविचार कर्तव्यानं तुम्ही संबंध निर्माण केला. कुठेतरी माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत या जनतेसाठी झटकाला विश्वने कोणताही शत्रू जरी माझ्या समोर आला असेल आज माझ्यावर तुम्ही संशय घेता. माझ्या प्रतिज्ञेचे शब्द त्या विश्वनेच्या मुखातून बाहेर करताय. शाळेला खतलीची शहानिशा करेल. कोणी शक्य असेना का कोणी शक्य असेना स्वतः शोध घेईल. कोणाच्या शक्तीला मुखातून तुमच्या समोर घेऊन येईल. पिढ्याची जबाबदारी तू सांभाळत आलाय. शोभलास विश्व सेनापती विश्वजित तू शोभलाय. आता मनावरचा थोडा भार पूर्णता गेला. भाव तू गेला नाही तर विश्वजिताच्या माथेची जबाबदारी दिली की तो यथोचित्त पूर्ण करेल. म्हणून न्याय धर्माने रुजू होण्यासाठी हा राज्याचा मला म्हणाली अगं तू मागावून ये मी जाते श्रीमंती बापरे काही समोर दिसते ना. मी या अरण्याच्या या गाड्यात काहीच कळत पण प्रवेश केला पाहिजे निश्चितच. याच लोकांच्या पाठीमागं मी शेवटी इतक्या हातात येते एकदा तरी सुंदर आर्टिस्ट आरती दशरथ यादव मी माझ्याकडे तर गुणगौरव करण्यासाठी मोबाईल लाखोचं पारितोषिक दिले. त्यांचे तुमचा आभार वर्तन करू. कोणीकडे शब्द नाट्य म्हणायचे होते ना या गोष्टीचा आनंदाने स्वीकारते. पण मला सांग यावेळी मात्र अरण्याचं गुणशोभा पाहण्यासाठी आपण पण मला सांग तू चटकडी आलीस पटकन फुले आलीस. मी मागवून होते पण तुला असं वाटलं नाही का की आपण दोघी एकत्र आलो मग एकत्र विचार फुलं राहावं हे असं समजलं नाही का तुला. मला राहवत नाही वाटलं कारण मी सौंदर्य पाहून माझ्या मनात अगं ती पहा उंच विचार बापरे म्हणजे निवडून आला ओला या ह्या ओढ्यापर्यंत तू येण्यासाठी तत्पर झालीस कशासाठी तर केवळ हा दुर्गुण वारा सुद्धा या वाऱ्याचा आत्मा तुला देत होता. म्हणून मला वाटलं होतं पण अगं तुला काय वाटलं मी येते माझं काय पाहिलं माहिती का अगं नव्या नव्हती न बनलेला वटवृक्ष पाहिला आणि असं तरी पण कोकिळा कशी सुद्धा झाली आणि काय आवडल्याच्या ठिकाणी आले ना यानं काही सांगता येणार नाही. ही ओढशोधाच झाली. काय म्हणते माहिती का नव्या नव्हती ना वरून आलं आणि वसंत ऋतू जवळ आल्यासारखं वाटू लागला. आणि काय म्हणते माहिती का माहिती का ऐकायची तुला ऐकायची इच्छा झाली मग नव्या
नव्यानं तिच्या बहर आला बाई आला वसंत ऋतू आला आणि या उन्हाची चटके आमच्या अंगाला बसू लागली आणि या उन्हाची चटके बसू लागली याच्यासाठी असं केलं पाहिजे अरण्याचा त्याग करावा आणि
पैसे मी कुठल्याही तू थैमान मागून जाईन. तुला पाय बंद घातला पाहिजे. तुला काय वाटलं? मी घाबरून गेली. मी तुला घाबरून गेली. तेच तर. काय ते? जीवनाच्या ठीक असेपर्यंत तुझ्या मंडळात तुझ्या कुठल्याही गोष्टीला आपल्याला काही म्हटलं नाही. आणि सांगून ठेवते नीट राजकन्ये, माझ्या नादी लागू नकोस. आणि एक स्त्री अरे प्रेमाने लावतात आणि केसाने कापतात आपल्याशिवाय नाही. याच्यासाठी मी तुला सांगते तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. तर दार तोडून माझा एका असहाय्य स्त्रीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन केवळ स्वतःची भौतिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशानं तिच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न तिच्याकडे झाला. ज्याचा या विश्वात भ्रमंती, ज्याला व्यक्ती स्वतंत्र, मनाला वाटे, बुद्धीला पटेल तसा वळणारा अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा. एक गोष्ट लक्षात ठेव. आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. आणि या माझ्या राज्यात माझ्या अधिकार क्षेत्रात येऊन अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करशील गाठ माझ्याशी धरी ठेव. एक लक्षात ठेव, आतापर्यंत अतृप्त आत्मा
माघारी आणतोय. या जनतेच्या संरक्षणासाठी विश्वजित मेला तरी मला त्याची परवानगी करा. जनतेच्या हिताची शपथ मी घेतलेला भाव स्व उद्देशाने धर्माचा रत्न उल्लेख होते. मायेने एका उद्देशाने धर्म हे विसरली नाही लक्षात ठेव. अरे हा रामदेव विजया राज्याला सांगतात मला ज्या जनावर व्यासरापासून वंचित आहे ते स्त्री सुख मिळवण्यासाठी वाटेल नाव काय रे भागाचं नाव काय गावचा
तुझ्या जीवनात अनवास याची काही रात निर्माण करी काय रे सगळ्याचा विचार करू तुझ्या जीवनात काय करणार तुला हसवणार नाचवणार फुगडी गळगावणार त्याचं वृत्ती उपयोग काहीच नाही याच मार्ग योग्य वेळी आलात तुम्ही सुंदर नाहीतर काय करणार काय माहिती का शेवटी काही झालं तरी प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे बरोबर आहे. प्रत्येक नारीचं संरक्षण करणं कारण ज्या नारीच्या उदरातून त्याचा जन्म झालाय पुढची पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर प्रत्येक नारीचं संरक्षण करणं गरजेचं आहे होय ना त्यामुळे आधार मानू नका जे होतं ते माझं कर्तव्य होतं पण हात जोडून एक कळकळीची विनंती तुमच्या मनामध्ये शब्द पूर्ण करण्यासाठी माझं आगमन इथपर्यंत झालं होतं हा पिशाच वगैरे करून गेला हा काळ साप आहे याला जास्त फणा फिरवता देता कामा नये कारण हा कोणत्या वेळी काय करेल हे सांगता येत नाही म्हणून याच्या शोधात मला जायचंय लवकरात लवकर तुमच्या पावलावर पाऊल निश्चितच मी मागणार. माझ्या पावलावर पाऊल ठेवून काही हरकत नाही आपली दोघांची साथ अर्ध्यापर्यंत असते कारण इथून तुला माझा मार्ग वेगळा आहे तुमचा मार्ग वेगळा असेल मग या क्षणी तुला जीवन तिच्या क्षमाला बघून घाबरून नाही. हा गेला तो हा गेला तो तुम्हाला घाबरणार निश्चित काही होणार योग्य वेळी तुम्ही आवाज म्हणून गेला. जीवन कशासाठी ऐकल्यानंतर निश्चितच मनच्या झाली.